नमस्कार. मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशन. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण थोड्या हटके विषयावर बोलणार आहोत. हो, विषय थोडा गंभीर आहे. विषयाकडे गेल्यावर आपल्याला कळेलच की विषय कुठला आहे. पण त्याआधी मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की ज्यांची लग्न झालेली नाही आहेत, ज्या कुमारिका आहेत, त्यांनी हा व्हिडिओ बघू नये. त्याचप्रमाणे ज्यांचा संसार सुखाचा सुरू आहे, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ न बघितलेला जास्त बेटर. त्याचप्रमाणे आपण ज्या सिरियल्स, मूव्हीज बघतो की ज्यामध्ये आपल्याला पुरुषाचं म्हणजे नवऱ्याचं किंवा बायकोचं दोघांपैकी कोणाचंही एक एक्स्ट्रा मॅरिड अफेअर दाखवल्या जाते, अशा प्रकारच्या मूव्हीज किंवा मालिका तुम्ही बघू नका, अशी मला आपणा सर्वांना विनंती करायची आहे. तर आजचा विषय थोडा वेगळा आहे की जर नवऱ्याचं बाहेर कुणा स्त्रीसोबत परस्त्रीसोबत जर त्याचे संबंध असतील तर आपण काय करायचं. विषय खरंच गंभीर आहे. हा विषय घेण्यामागचं एक कारण आहे की बऱ्याचशा केसेस अशा आलेल्या आहे समोर की ज्यामध्ये स्त्रिया खूप हतबल झालेल्या आहे आणि त्या म्हणतायत की माझ्या पतीचं बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे, आता मी काय करायचं. माझ्या संसाराला 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, वेगवेगळ्यांची एक वेगवेगळी ही कंडिशन आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत झालं आहे की आपल्या नवऱ्याचं हे बाहेर स्त्रीसोबत संबंध आहे, त्यावेळेस काय करायचं. तर त्यावेळेस एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. आपण पॉईंट टू पॉईंट बघणार आहोत आणि हा व्हिडिओ म्हणजे हा जो टॉपिक आहे तो एका व्हिडिओमध्ये मला नाही सांगता येणार, त्यासाठी आपण याचे 2 पार्ट्स करत आहोत. हा आपला पार्ट 1 आहे. सो यावेळेस रडत बसू नका, दुःखी होऊ नका. आणि जर समोरच्या व्यक्तीला तशी सवय असेल किंवा चुकून झालं असेल आणि तो म्हणत असेल की नाही माझी चूक झाली आहे, मला माफ कर, यानंतर असं कधी होणार नाही, तर मोठ्या मनाने ती चूक माफ करा. कारण आपल्याला आपला संसार हा टिकवायचा आहे. परंतु तीच जर चूक वारंवार होत असेल तर मात्र तुम्हाला वेगळा विचार करायला हवा. हे झालं की एकदा चूक झाली आहे आणि नवरा म्हणतोय की माझी चूक झाली, यापुढे असं होणार नाही, तर त्याला एकदा नक्कीच माफ करा. कारण जर आपण माफ केलं नाही, तीच ती गोष्ट उगाळत बसलो तर त्यातून काही आउटपुट निघणार नाहीये. व्हायचं ते नुकसानच होणार. नवऱ्याचं नुकसान त्याचं तो बघेल, पण आपलं स्वतःचं नुकसान, आपल्या मुलांचं नुकसान. तर आपल्याला आपलं आणि आपल्या मुलांचं नुकसान होऊ द्यायचं आहे का? आपला संसार आपल्याला उद्ध्वस्त होऊ द्यायचा आहे का? हे झालं जर नवऱ्यांची म्हणत असेल की यानंतर माझी चूक होणार नाही तर. दुसरं आहे की नवरा काही केले ऐकत नाही, त्याला कितीही समजवलं, काही केलं तरी तो त्याचे बाहेरच्या महिलेसोबत जे संबंध आहेत ते तो तोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत एक विचार करा की तुम्ही स्वतः किती स्ट्रॉंग आहात. स्ट्रॉंग म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असायला हव्या. त्याचप्रमाणे तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण पैसा हा प्रत्येक गोष्टीला लागतो. तेव्हा तुम्ही कुठलाही फर्म डिसिजन घेण्याच्या आधी हा विचार करा की आपण जी काही आपल्या मुलांची फी आहे, आपल्याला लागणारा खर्च आहे, किराणा आहे, कपडे आहे व अदर बिल्स आहे, ते भरण्याची ताकद, तो खर्च करण्याची ताकद आपल्यात आहे का? म्हणजे आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट आहोत
का, हा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही सगळा खर्च करू शकत असाल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल एकटं राहायला आणि तुम्हाला वाटते की नाही मी सगळं करू शकते, मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, तर त्यावेळी तुम्ही एक फर्म डिसिजन घेऊन वेगळं होऊ शकता. वेगळं झालं की सगळे प्रश्न सुटले, रोजची भांडाभांडी संपली, कुणाचा त्याच्याशी काय संबंध आहे तो संबंध संपला. पण आज मॅक्झिमम स्त्रिया या स्वतःच्या पायावर उभ्या नाही आहे, फायनान्शियली इंडिपेंडेंट नाही आहे. सो अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, तर आपण यावर बोलूया. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुःख तर होणारच आहे. आपला नवरा दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवतो तर प्रत्येक स्त्रीला दुःख होणारच. पण ते दुःख चघळत बसायचं की त्यातून मार्ग काढायचा हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा एक लक्षात घ्यावं की आपल्याला आपलं घर सोडायचं नाही आहे आणि आपला नवराही सोडायचा नाही आहे. कारण आपण फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे, आपण सगळं काही करू शकत नाही आहे, मुलाचा खर्च आहे, बऱ्याच गोष्टी लागतात, जगायला पैसा लागतो. लोक कितीही गप्पा करत असल्यात की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, नाही, जगण्यासाठी पैशाची गरज आहे. बेसिक नीड्स तर आपल्याला लागतीलच ना पैसा. तर त्यावेळी तुम्ही नवऱ्याच्या घरीच राहा, आपल्या मुलाबाळांना घेऊन नवऱ्याच्या घरीच राहा आणि तेही सन्मानाने आणि स्वाभिमानाने राहा. पचवायला थोडं कठीण जातंय. तुम्ही म्हणाल कसं बोलताय की जेव्हा नवरा मला विचारत नाही आहे आणि मी त्याच घरात सन्मानाने आणि स्वाभिमानाने कशी काय राहू शकते, तर राहा. कारण ते घर जरी नवऱ्याने विकत घेतलेलं असेल तरी त्या घराला घरपण हे तुम्ही दिलेलं आहे, ते तुमचं घर आहे. त्या घरात असलेली मुलं हे तुमची मुलं आहेत. तेव्हा तुम्ही कुठलाही मनात आडावेडा न आणता हे घर माझं आहे असं म्हणून म्हणजे काय, ते आहेच तुमचं, सन्मानाने आणि स्वाभिमानाने राहा. जेव्हा नवरा घरात असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तो आपल्या मुलांचा बाबा आहे, वडील आहे आणि तुमचा नवरा आहे. उंबरठ्या बाहेर काय करतोय या गोष्टीत पडू नका, कारण तुम्हाला माहिती आहे तो काय करतोय आणि त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही स्वतःला दुःखी करू नका. तर स्वतःला एका चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा, वाचन करा, छोटा मोठा व्यवसाय करता येत असेल तर व्यवसाय करा, कुठे छोटा मोठा जॉब करता येत असेल तर तो करा, क्लासेस करा, मेडिटेशन करा, मुलांचा स्टडी घ्या, मुलांचं संगोपन करा आणि आनंदात राहा. कारण घरात तुम्ही चिडचिड करू नका. कारण तुम्ही सपोज नवरा आला, आपल्याला माहिती आहे, सगळं माहिती आहे त्याचं, तो घरात आल्यावर आपण तोच विषय घेऊन रोज रोज भांडलं तर काही आउटपुट निघणार आहे का? भांडण वाढतच जाणार, मुलांवर त्याचा वाईट परिणाम होणार. त्यापेक्षा शांत राहा, स्वतः आनंदी कसं राहता येईल आणि आपल्या मुलांवर या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम कसा होणार नाही याची काळजी घ्या. तिसरं, एक गोष्ट आहे की बायांना, सगळ्याच मॅक्झिमम स्त्रियांना असतं की नवऱ्याचा मोबाईल चेक करायचा. मुळीच करू नका. आधी ते बंद करा. ना नवऱ्याचा फोन चेक करू नका, ना त्याला ट्रेस करू नका. थोडं शांत व्हा. मी असं म्हणते की मेंटली तुम्ही
डिवॉर्स घ्या, मानसिकदृष्ट्या डिवॉर्स घ्या. आपल्याला लिगली डिवॉर्स या ठिकाणी घ्यायचा नाही आहे, तर आपल्याला मेंटली डिवॉर्स या ठिकाणी घ्यायची की ठीक आहे, त्याला ते काय करायचं आहे कर, माझं हे घर आहे, माझी ही मुलं आहे आणि तो घरात माझाच नवराही आहे. तो नाही मानत असेल, पण कायद्याने आणि समाजाच्या दृष्टीने तुम्ही त्याची बायको आहात. तेव्हा ज्याला तुम्ही फोन समजता, तो फोन नाही आहे, ते घाणीचं गटार आहे. आणि त्या फोनमध्ये म्हणजेच त्या घाणीच्या गटारामध्ये तुम्ही जेवढं हात आणि डोकं घालाल तेवढा तुमचा हात भरेल, तेवढं तुमचं मन कलुषित होईल. हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तुमचे हात घाण करून घ्यायचे आहे, तुमचं मन कलुषित करून घ्यायचं आहे, तुम्हाला दुःख स्वतःहून ओढून घ्यायचं आहे का? नाही ना. मग चुकूनही नवऱ्याच्या फोनला हात लावून तर चेक करू नका आणि त्याला ट्रेस पण करू नका. थर्ड आहे की नवरा घरी गेला, घरातून गेला, त्याच्यानंतर आपण आपल्या नातेवाईकांसोबत, फ्रेंड सर्कल सोबत की हे असं झालं होतं, तो असा करतोय, तसा करतोय, ती अशी आहे, कुठलीही वाच्यता करू नका. वाच्यता करू नका मीन्स त्या गोष्टी उगाळत बसू नका, कारण त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला दुःख होतच आहे, पण तुम्ही ती गोष्ट रिपीट करताय, त्याच्यामुळं तुमचं दुःख वाढतंय. कसं आहे ना, तुम्ही आनंदाच्या गोष्टी रिपीट केल्या तुमचा आनंद वाढतो, आणि जर दुःखाच्या गोष्टी रिपीट केल्या तर तुमचं दुःख वाढतो. हे एक साधं सरळ कॅल्क्युलेशन आहे. आणि त्यानंतर मग तुमच्या मैत्रिणी, तुमचं फ्रेंड सर्कल, घरच्या मंडळी तुम्हाला आधी काही सांगेल, परत नवरा रात्री घरी येणार, परत तुम्ही तो विषय घेऊन त्याच्याशी बोलणार, आणि त्यानंतर तुमच्या नवऱ्याला वारंवार तुम्ही तेच ते टॉन्ट करत असाल, तेच ते, किंवा त्याच्या मागे कुरकुर लावत असाल. आपल्याला माहिती आहे तो चुकीचं वागतोय, पण शांत राहा. घरातील वातावरण हे सकारात्मक आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल मॅम एवढं सोपं आहे का? मान्य आहे मला, हे मुळीच सोपं नाही, पण परिस्थिती आहे आणि आपल्याला आपलं कुटुंब, आपले मुलं, आपला संसार वाचवायचा आहे. तुम्ही जर नेहमी तेच ते रिझन घेऊन, ती अशी, तू तिकडे गेला होतास का, मग ती भेटली नाही का, एक्सेट्रा एक्सेट्रा, या प्रकारची वाक्य वारंवार बोलल्याने वारंवार तुमच्या नवरा बायकोमध्ये परत वाद व्हायला लागते, आणि नवऱ्याला एक व्हॅलिड रिझन मिळेल की तू माझ्या मागे कायम कटकट करत असतेस, आणि म्हणून ती बाई मला समजून घेते आणि म्हणून मी तिकडे जातो. असं बोलण्याची वेळ तुम्ही स्वतःवर आणू नका. घरात जेवढं चांगलं सकारात्मक वातावरण ठेवता येईल तेवढे ठेवा, की तो व्यक्ती त्या दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी त्याच्या मनात एक गिल्ट यायला हवं की अरे मी चुकतोय, मी कुठे फसलोय, माझा इतका छान संसार आहे, माझी बायको आहे, ती आनंदी राहते, ती आल्यावर माझं सगळं करतीये. ती गिल्ट त्याच्या मनात निर्माण करा. आणि जे आपण आधी बघितलं होतं की आपल्याला वाटतंय की आपण स्वतंत्र राहू शकतो, मेंटली आपण प्रिपेअर राहू, फायनान्शियली आपण स्ट्रॉंग आहोत, आपण आपल्या मुलांचा, आपला सर्व खर्च करू शकतो, तर त्यावेळी जो डिसिजन तुम्ही घेताय वेगळं होण्याचा, तो स्वतःच्या विश्वासावर घ्या. कुणाही आई वडील म्हणतायत की नाही आम्ही सगळं करू, तू कशाला टेन्शन घेतीये, आई वडिलांच्या भरोशावर घेऊ नका, बहीण भावाच्या भरोशावर घेऊ नका, तर कुठल्याही इतर व्यक्तीच्या भरोशावर तो घेऊ नका. जो काही डिसिजन आहे तो स्वतः घ्या. आणि जो आपण दुसरं बघितलं की ज्या महिला कमी शिकलेल्या आहे किंवा शिकलेल्या आहे पण त्यांच्याकडे फायनान्शियली त्या स्वतःच्या पायावर नाही उभे आहेत,
किंवा त्या मेंटली त्या गोष्टीसाठी, मानसिकदृष्ट्या त्या गोष्टीसाठी प्रिपेअर नाही आहे की मला वेगळं व्हायचं आहे, तर आपण जे चर्चा केल्यात की आपल्याला स्वाभिमानाने सन्मानाने कसं राहायचं आहे, आपल्याला फोनला हात लावायचा नाही आहे, आपल्याला ते गोष्ट आपल्या मैत्रिणींसोबत, आपल्या माहेरच्या व्यक्तींसोबत चर्चा करायची नाही आहे, नवरा घरी आल्यावर त्या गोष्टीवरून आपल्याला वाद घालायचा नाही आहे, तर आपलं घरचं जे वातावरण आहे ते कशा पद्धतीत पॉझिटिव्ह ठेवता येईल, एक पॉझिटिव्ह एनर्जी कशी राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हे 4 मुद्दे आज आपण बघितले. याचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तुर्तास इथेच थांबूया, कारण व्हिडिओ खूप लांब झाला की पण कंटाळवाणा वाटतो. सो आपण हा विषय 2 भागांमध्ये डिवाइड करतोय. जर प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला शेअर करता येईल तेवढ्या जास्त प्रमाणात शेअर करा, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग.